नमस्कार. पुन्हा एकदा उज्ज्वला पाटील बोलती आहे. तुमच्या भेटीला आलेली आहे. नागपूरहून बोलते आहे. एज्युकेशनल काउन्सिलर आहे आणि तुम्हाला पुन्हा नव्याने काहीतरी सांगायला इथे आज आलेली आहे. आय होप तुम्हाला माझं सांगितलेलं आवडतं आहे, चांगलं वाटतं आहे आणि तुम्ही अजून जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवताय, मला खात्री आहे, है ना. कारण खूप महत्त्वाचं आहे. काही काही गोष्टी छोट्या छोट्या थोड्या ज्या गोष्टी सांगते आहे त्या खरंच महत्त्वाच्या आहे आणि आपल्या आयुष्याला दिशा देणारं, आपल्या आयुष्याला रंगत आणणारं, आपल्या आयुष्याचं जगणं काय आहे ते सांगणारं, आपल्याला सांत्वना देणारं, आपल्याला समाधान देणारं आणि आपल्याला पुढं घेऊन जाणारं, है ना. आपल्याला यशाकडे जायचं आहे. यश कशात मोजतो ते महत्त्वाचं आहे. मुळात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पालकांना पण सांगू इच्छिते, माझ्या स्टुडंट्सना पण सांगू इच्छिते, आपण नेमकं काय करायचं आहे. आपल्याला शोधायचं म्हणजे नेमकं काय शोधायचं आहे ना. खूप या विषयावर तर बोललेलीच आहे मी, की आपल्यातला आतला जो काही वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे, जो स्वभाव आहे, आपल्या ज्या क्षमता आहेत, आपल्या ज्या ॲप्टिट्यूड्स आहेत, ज्या देवानी धाडल्या आहेत आपल्याला देऊन, है ना. कोणाचं अक्षर सुंदर आहे, कोणाचं ड्रॉइंग सुंदर आहे, कोणाचं गाणं सुंदर आहे, कोणाचं बोलणं सुंदर आहे, कोणाचं नाट्याभिनय सुंदर आहे, कोणाचं चालण्यामध्ये गती आहे, कोणाला धावण्यामध्ये गती आहे, कोणाला उंचवडीत गती आहे, कोणाला पेंटिंग करण्यात गती आहे, कोणाला स्कल्पचरिंगमध्ये गती आहे, कोणाला असं प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे वैशिष्ट्य आणि ते वैशिष्ट्य शोधायचं आहे, बरोबर. आणि हे आत्तापर्यंत आपण ऐकलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत एक वेगळा पैलू. कोणता वेगळा पैलू? कसं आहे, आमच्या लहानपणी म्हणजे मला स्वतःला राजेश खन्ना खूप आवडायचा बरं का. राजेश खन्ना आवडायचा आणि हेमा मालिनी आवडायची आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही पिक्चर्समध्ये केलेलं आहे ते मी करायचा प्रयत्न करायची, है ना. तसं दिसावंसं वाटायचं, तसे डायलॉग्स म्हणायचे, तसे एक्सप्रेशन्स द्यायचे. त्याचे पिक्चर्स आले, दोघांचे पिक्चर्स आले की खूप बघायचे, वेडं होऊन जायचं अगदी. राजेश खन्नाचा आनंद मी किती वेळा पाहिला असेल कल्पना नाही. आणि प्रत्येक वेळेला मला त्याच्या पिक्चर्समध्ये काहीतरी नवीन सापडतं, बिटवीन द लाईन्स ज्याला म्हणतो आपण. पण नंतर जसजशी मी मोठी झाले ना, तसतसं मला कळायला लागलं की नाही, मी त्यांच्यासारखी नाही आहे, मी त्यांच्यासारखी होऊ पण नाही शकत. आणि का व्हावं, मी त्यांच्यासारखं का व्हावं. मला समजा मला त्यांच्यासारखं व्हायचं असतं तर मला त्यांच्यासारखं केलं असतं ना देवाने. मग मला वेगळं का केलं. मला माझे नाक, डोळे, तोंड, कॅपॅसिटीज हे सगळं वेगळं का दिलं देवाने. कारण माझ्यातलं मला शोधायची गरज त्या क्षणी जाणवली. आणि मग ती काय आहे. ॲक्च्युली मी जेव्हा मॅट्रिक झाले त्यावेळेला 64% घेऊन मॅट्रिक झाले बरं का. 64% म्हणजे आज 50 वर्षापूर्वी मी मॅट्रिक झालेली आहे. 50 नाही, एक साधारण 45 वर्षापूर्वी. तर तेव्हा 64%ला खूप महत्त्व होतं. पण ह्या सगळ्या दृष्टीने जर बघितलं आपण तर 64% त्या काळात खूप महत्त्वाचे. आजच्या काळामध्ये 99.5% घेतात. 99 काय 100%च्या सुद्धा वरती जातात. पण असं सगळं असतानासुद्धा त्या काळामध्ये मला सायन्सला जायचं का आर्ट्सला जायचं का कॉमर्सला जायचं, अशा 3च विंग्ज असतात. कुठलेही करिअर्स जे आहेत ते 5 फील्ड्सशी संबंधित असतात. आयदर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकल साईड आणि इंजिनिअरिंग साईड, टेक्निकल साईड, या 5 फील्ड्सशी संबंधित असतात. 5 क्षेत्र आहेत फक्त. कुठलंही करिअर घ्या. मग सोशल सायन्सेस आहे ते सोशल सायन्सेस आर्ट्समध्ये येतं. तर असे सगळे जे विषय आहेत तर त्या काळामध्ये सायन्स निवडलं मी. सायन्स निवडलं एवढ्यासाठी की माझी आई स्वतः सायन्स ग्रॅज्युएट होती, बाबा माझे आर्ट्स ग्रॅज्युएट होते. त्याच्यामुळे त्या दोघांनी मिळून ठरवलं की हिला सायन्सला पाठवायचं. मी सायन्स ग्रॅज्युएट झाले आणि आज मी लेखिका आहे, वक्ता आहे, काउन्सिलर आहे, सगळ्यांशी बोलते. मला सायकोलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी जर त्या काळामध्ये जर सायकोलॉजीमध्ये MA झाले असते तर कदाचित मी आणखीन काहीतरी झाले असते. मला गाणं खूप आवडतं, गाणं उत्तम म्हणते सुद्धा मी. पण त्या काळामध्ये मी जे शिकले असते तर मी आज कदाचित गायिका झाले असते. मला ड्रॉइंग खूप चांगलं आहे. मग ते ड्रॉइंग जर मी शिकले असते या ड्रॉइंग चित्रकला महाविद्यालयामध्ये तर मी त्याच्यामध्ये उत्तम झाले असते. तर माझ्या ज्या कलागुणांची जी ओळख मला झाली नाही ती तुम्हाला तुमच्या कलागुणांची ओळख व्हावी आणि त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. दुसरी ओळख जी व्हायची आहे ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाची.
व्यक्तिमत्व कसं, तर आपलं नुसतं दिसणं नसतं राजांना. कसं असतं की मला जर छान दिसायचं असेल तर माझ्यासाठी ब्युटी पार्लर्स आहेत ना, हजारो ब्युटी पार्लर्स आहेत. आजकाल तर मुलांसाठी सुद्धा पार्लर्स आहेत, है ना, जेंट्स पार्लर्स आहेत. म्हणजे दिसायला आपण छान दिसू शकतो, पण नुसतं बाहेरून पोतलेलं ते सौंदर्य असतं का? बाहेरून खूप छान छान दिसणं म्हणजे ते सौंदर्य असतं का? नाही. आपलं सौंदर्य जे आहे ते आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या स्नेहातून, आपल्या प्रेमातून, आपल्या आपुलकीतून, आपल्या जिव्हाळ्यातून ते ज्ञात होत असतं इतरांना. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण आपलं व्यक्तिमत्व घडवायचं, तर आपण इतरांचे चेहरे का लावायचे? का मला राजेश खन्नासारखं व्हावं असं वाटत होतं? का मला हेमा मालिनीसारखं व्हावं असं वाटत होतं? का मला हिरो हिरोईन्स जास्त आदर्श वाटतात? ते प्रत्यक्षात किती कसे आहेत, कसे वागतायत सध्या तुम्हाला दिसतंच आहे ना. किती चॅनेल्सवर त्या सुशांत सिंग राजपूतचं, खैर तो विषय नाही आपला, पण त्या अनुषंगाने किती प्रत्येकाचे चेहरे, खरे चेहरे समोर येत आहेत, आहे ना. मग आपल्याला खऱ्या चेहऱ्यांनी वावरायचं आहे ना. आपण समाजात जाणार आहोत, ते तर पडद्यावरचे कलाकार आहेत, पण आपल्याला समाजामध्ये वावरायचं आहे. आपल्याला 4 लोकांच्या संपर्कात राहायचं आहे. आणि आपण 4 लोकांच्या संपर्कात राहत असताना आपण आपलं कोणते जेस्चर्स दाखवतो, आपल्या व्यक्तिमत्वातले कोणते पैलू आपण समोर आणतो, आपण इतरांशी छान वागतो का? परवा एक खूप सुंदर पोस्ट आली याच्यावर, फेसबुकवर नाही, आपलं व्हॉट्सअपवर. त्या व्हॉट्सअपच्या याच्यावर काय दाखवलं होतं त्यांनी, की एक मुलगी, तिच्या पायामध्ये चप्पल नाही आहे आणि दुसरा माणूस तिच्या बाजूने जातो आहे आणि तो स्वतःची चप्पल काढून त्या मुलीच्या पायाशी ठेवतो आहे. त्या मुलीचे अश्रू ओघळत आहेत. त्या मुलीला समजतच नाही आहे की काय काय करायचं आणि काय थँक्स म्हणू की काय करू. अत्यंत गरीब मुलगी आहे, पण त्या माणसाला, त्या मनुष्याला कळलं, त्या व्यक्तीला कळलं की त्या क्षणी काय करायला पाहिजे. हे जे जेस्चर्स आहेत ना, तुम्ही इतरांशी कसे वागता, कसे बोलता, आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व आपल्या वागण्या बोलण्यातून दिसतं राजांना, आपल्या चेहऱ्याने नाही दिसत. खूपदा असं होतं की आपण काहीतरी खूप बोलून जातो चुकीचं आणि मग त्यांनी माणसं दुखावली जातात. माझं पण असं होतं, माझ्या बाजूनी पण असं होतं. म्हणजे आपण मुद्दाम करतो असं नाही, पण एखाद्या वेळा चुकून एखादा शब्द आपल्या मनातून निघून जातो आणि त्यांनी माणसं दुखावली जातात. शक्यतोवर आपण माणसासारखं आपुलकीने, स्नेहाने मग असं वागलं तरच आपलं माणूसपण दिसेल ना. आपण माणूस आहोत, बिईंग ह्युमन बिईंग नाही. ह्युमन बिईंग हा प्राण्याची जात झाली. बिईंग ह्युमन, माणुसकी, आपल्याला माणुसकी जपायची आहे आणि माणुसकी जपण्यातूनच आपलं व्यक्तिमत्व उलगडत जाणार आहे. ती खरी ओळख आहे आपली, है ना. ती ओळख जी आहे, ती ओळख आपल्याला निर्माण करायची आहे आणि त्याच्यासाठी स्वतःच्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे की मी नेमकं खरं काय करू इच्छितो. एक मुलगा होता, मॅट्रिकला नापास झाला, 12वीला नापास झाला आणि त्या मित्राने खूप सगळ्यांची बोलणी ऐकली. आईवडिलांनी नेहमीप्रमाणे रागवलं, अबोला धरला, सगळं जे काय नॉर्मल होतं सगळ्या घरांमध्ये ते सगळं झालं. एक दिवशी तो असाच रस्त्याच्या एका चौकात गेला आणि तिथे असे भजे घेऊन आला खायला. काहीतरी भूक लागली असेल, भजे घेऊन आला. घेऊन आल्यानंतर ते भजे तर खाऊन झाले. मग आता अगदीच रिकामा बसला होता, कागद असा चोरामोळा केला आणि असा फेकणार. तेवढ्यात असं त्याला काय वाटलं माहीत नाही, तो असा पेपरचा असा पार्ट त्याने उघडून पाहिला. आदल्या दिवशीचा पेपर होता तो. नेमकी तारीख असलेलं पान त्याला आलं होतं. आदल्या दिवशीचा पेपर होता आणि त्याच्यामध्ये एक ॲडव्हर्टाईजमेंट होती, जपानी भाषा शिका, म्हणजे वेगवेगळ्या भाषा शिका. आणि मग त्याच्यामध्ये जॅपनीज लँग्वेज शिकण्याच्यासाठी सुद्धा 3 महिन्याचा कोर्स होता. आता फेल झालेला, काही सुचत नव्हतं, नर्वस झालेला होता. मग सहज विचार केला की काहीतरी करूया. गेला तिथे, चौकशी केली, खूप वाऱ्या करून बाबांना पैसे मागितले आणि तिथे क्लास लावला, जपानी लँग्वेज शिकला. मग स्वतःचं संशोधन केलं. 3 महिन्यात काही पूर्ण लँग्वेज येत नाही, पण बेसिक्स आले होते. मग त्यांनी जपानी पुस्तकं आणली, अजून भाषा शिकला, अजून परफेक्ट झाला, एक्सलन्स लेवलपर्यंत झाला आणि आज तो ट्रान्सलेटर म्हणून काम करतो आहे. 12वी फेल, पण ट्रान्सलेटर आहे. त्याला त्याची ती खुबी कळली, त्याला त्याचं वैशिष्ट्य कळलं. त्याला हे समजलं की मला नुसतं 12वी सायन्स झालं असतो, आणखीन सायन्स केलं असतं, आज तो जेवढा